सिडकोकडून 26,000 घरांची लॉटरी जी दिवाळीमध्ये निघणार होती, परंतु आता एक नवीन संभ्रम तयार झालेला आहे. काही आरटीआय कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. त्यांनी आरटीआयच्या मार्फत अशा काही डॉक्युमेंट्स काढले. त्यामध्ये घरांची कॉस्ट 34 लाख रुपये, 28 लाख ते 44, परंतु 74 लाखापर्यंत ती घरं विकली जातात. नेमकं काय प्रकरण आपण समजा, तर काय सांगाल? आरटीआय मार्फत तुम्हाला काय डॉक्युमेंट मिळाले, काय खरी माहिती? ही जी योजना आहे सिडकोची, लॉटरी 2024 ऑक्टोबरला निघाली. त्याच्यामध्ये सिडकोने जे सरकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जी माहिती दिली ती अत्यंत चुकीची माहिती दिली. आपल्याकडे त्याची रिअल फॅक्ट आरटीआय अंतर्गत आपण माहिती काढलेली आहे. आता विषय असा आहे की सिडकोने 2 एजन्सी नेमले 800 करोड रुपये देऊन, पोलीस मीडियम बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि थॉट रेंज प्रायव्हेट लिमिटेड. या स्वतःच्या एजन्सीने त्यांना आरटीआय अंतर्गत किती घरांची किंमत असली पाहिजे याचं कॉस्ट ब्रेकअप दिलेलं आहे आपल्याकडे. तर खांदेश्वर रेल्वे स्टेशनचं जे घर आहे ते त्यांची एजन्सी सांगते की तुम्ही 36 लाखात विका. त्याचे कळंबोलीचं घर आहे ते म्हणतात 35 लाखात विका. हे सगळं बाजारभाव, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, आजूबाजूची किंमत त्या सगळ्यांचा विचार केला याच्यामध्ये. त्याच्यानंतर तळोजाचं घर आहे ते म्हणतात तुम्ही याचं वाशीचं जे घर आहे ते 35-36 लाखात विका. जुईनगर स्टेशनचं जे घर आहे ते 38 लाखात विका. म्हणजे घरांच्या किमती आपण जर बघितल्या 32, 36, 35 लाख अशा ठेवलेल्या आहेत. पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट नाही, ही बाजारभाव म्हणजे ही देणारी किंमत आहे, सेलिंग प्राइस सांगतो मी तुम्हाला. हे आरटीआय अंतर्गत मिळाले. त्याच्यामध्ये कोणतेही छुपा वगैरे असं काही नाही. आपल्याकडे आरटीआयचे डॉक्युमेंट आहेत. म्हणजे काय, सिडकोची स्वतःची जी 800 करोड रुपये खर्च करून एजन्सी नेमली, ती एजन्सी स्वतः सांगते की ही घरं 35 लाख, 32 लाख, 36 लाखात विका. मग सिडको स्वतःची मनमानी करून ही घरं आता 48 लाख, 41 लाख, 42 लाख, कुठं 74 लाख, कुठं 80 लाख, कुठं 98 लाख अशी का विकते? बर, असं म्हणतो का आपण सिडकोला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा, असं काही नाही आहे. त्याची पण आपल्याकडे माहिती आहे. ऑक्टोबर 2024 जेव्हा सिडकोने घरांची लॉटरी जेव्हा काढली त्यावेळी जवळजवळ 1.5 लाख लोकांनी अर्ज केले. बर, त्यावेळी सिडकोने जाहिरात जाहीर केली नाही किंमत. त्याच्यानंतर दिवाळीनंतर सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या. तेव्हा केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये फक्त 22,000 लोकांनी इंटरेस्ट दाखवला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही घराच्या किमती न दाखवता डिक्लेअर करता तुमची जाहिरात, तेव्हा 1.5 लाख लोक तुम्हाला प्रतिसाद देतात आणि प्रत्यक्ष तुम्ही घराच्या किमती जाहीर केल्यानंतर केवळ तुम्हाला 22,000 लोक तुम्हाला त्याच्यात प्रतिसाद देतात. बर, त्याच्यानंतर 19,000 लोक या घराचे विजेते झाले. बर, सिडकोने काय केलं, जाहिरातीमध्ये सांगितलं नाही की बुकिंग अमाऊंट भरा, तुम्हाला जाहिरात लॉटरी झाल्यावर परत बुकिंग अमाऊंट भरा, परत कन्फर्मेशन भरा, असं काही सांगितलं नव्हतं. जेव्हा लोकांना एलओआय यायला सुरुवात झाली, लेटर ऑफ इंटेंट, इरादा पत्र त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर घर हवे असेल परत तुम्ही जी बुकिंग अमाऊंट भरली त्याच्या सम अमाऊंट तुम्हाला भरावं लागेल. म्हणजे 75 लाख, 1.5 लाख, 2 लाख. बर, हे आल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला की सरकारी योजना आहे पंतप्रधान आवास योजना, काय सांगते, बुकिंग अमाऊंट शुड बी कन्सिडर एज ईएमडी अमाऊंट. म्हणजे परत तुम्ही विजेत्याकडनं 1.5 लाख घेतले, परत 1.5 लाख घेऊ नका. बर, मग त्याला लोकांचा संभ्रम निर्माण झाला. त्यांनी घरांच्या प्राइस मध्ये आणि साईज मध्ये पण गडबड केली. जाहिरात देताना 322 सांगितलं, प्रत्यक्ष देताना 222 देतात, 292 देतात. मग असं सगळं करता सिडकोला 1.5 लाख जर लोकांची घरं जेव्हा प्रतिसाद मिळतो, प्रत्यक्ष आता आम्हाला माहिती आरटीआय मधून माहिती मिळाली, केवळ 8,900 लोकांनीच कन्फर्मेशन अमाऊंट भरली, डबल. म्हणजे बुकिंग अमाऊंट पण भरली, कन्फर्मेशन पण भरली, ती पण अंडर प्रोटेस्ट भरली. काय लिहिलंय की बाबा माझी मानसिकता, माझं घर जायला नको म्हणून मी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, सिडकोच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मेल केलेला आहे याच्यावरती की ह्या घरांची किमती मला परवडत नाहीत, पण जे घर मला लॉटरीमध्ये लागलं ते जाऊ नये यासाठी मी हे अंडर प्रोटेस्ट पैसे भरतोय. बर, पैसे भरल्यानंतर यांनी हप्ता सुरू केला घरांचा द्यायला. त्या घरांच्या हप्त्यामध्ये पण तुम्हाला सांगतो केवळ आणि केवळ 6,500 लोकांनीच हप्ता भरला घराचा. म्हणजे जाहिरात काढली तेव्हा 1.5 लाख लोक प्रतिसाद देतात आणि घरांचे पैसे भरताना केवळ 6,500 लोक भरतात. याचा अर्थ ही योजना कुठेतरी यांची फसली का, सिडकोने उत्तर द्यायला पाहिजे याचं. बरं, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कन्स्ट्रक्शन कॉस्ट असतं, रिव्हर्स प्राइस लँडिंग असते, त्याच्यानंतर एजन्सी चार्जेस असतात आणि तुम्हाला सांगतो कन्सल्टन्सी चार्जेस असतात. हे सगळं बघता सिडकोला ही घरं आपण आरटीआय अंतर्गत माहिती काढलेली आहे. सिडकोची बेसिक कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि एजन्सी वगैरे सगळं पकडून हे घर 23 लाखाला जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण सिडकोला बांधकामाचा पूर्ण खर्च तो 23 लाख येतो, फक्त 23 लाख येतो. सिडको कितीला विकते? आता सिडको ते घर विकते खांडेश्वरला 47 लाखात, मानसरोवरला 42 लाखात, वाशीला 74 लाखात. खारघर ईडब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे, 48 लाख रुपये त्याची किंमत आहे बेसिक. सिडको म्हणते नो प्रॉफिट नो लॉस अशा प्रकारची एजन्सी आहे. सिडको फक्त कागदावर म्हणते की आम्ही नो प्रॉफिट नो लॉस वर. आता तुम्ही मला सांगा, खारघरचा ईडब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे, कळंबोलीचा ईडब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे, घराची किंमत कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्यांना फक्त 23 लाख आले, कळंबोलीला 42 लाखात घर विकतायत. म्हणजे काय नो प्रॉफिट नो लॉस आहे? मग तुम्ही डबल पैसे काढताय. म्हणजे
22 लाख तुम्हाला खर्च आहे, तुम्ही घेताय 42 लाख विजेत्याकडनं. बरं त्याचं उत्पन्न काय आहे? 6 लाखाची मर्यादा आहे त्याला. म्हणजे जो व्यक्ती जेमतेम 40 ते 50,000 रुपये महिन्याला कमवतोय, तो 48 लाखाचं, 42 लाख मानसरोवर आहे, 47 लाख खांडेश्वर आहे, कशी घर घेऊ शकतो तो विकत? मला सांगा ना तुम्ही. त्याचं ईएमआय बसत नाही. बँकेकडे गेलं तर बँक हाकलून लावते की बाबा हे तू डोकं ठिकाणावर आहे का विजेत्याचं? तुझ्या घराची किंमत एवढी, तुला एवढा हप्ता बसणार नाही, आम्ही तुला कर्ज देऊ शकत नाही. नक्कीच कन्स्ट्रक्शन कॉस्ट पेक्षा घराची किंमत जास्त आहे, अशी प्रकारे सिडको घर विकतो. तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यामध्ये आता प्रधानमंत्री साहेबांनी ज्यावेळी त्यांच्या संकल्पनेची योजना मांडली की सर्वांना घर असावी, याच्यामध्ये या घराची किंमत 25 ते 30 लाख असावी अशी पहिल्यापासून अपेक्षा होती लोकांची. आणि लोकांना स्वप्नात पण वाटले नाही की हे घर एवढ्या 40 लाखापासून पुढे मिळेल. त्यामुळे यामध्ये सिडकोने प्रधानमंत्र्यांच्या योजनेची पायमल्ली उडवलेली आहे. बरोबर. पण आपण पाहतो बरोबरच की पंतप्रधान आवास योजनेची घरं 35-40 लाखापर्यंत जातात आहे. हे कसं काय पॉसिबल आहे सिडको? मुळात ही पूर्ण योजना प्राईम मिनिस्टर योजने PMAY योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहे आणि प्राईम मिनिस्टर योजनेच्या देशातल्या सगळ्या योजना बघितल्या तर कुठल्याही घरांच्या किमती 25-30 लाखाच्या वर नाहीये. अहमदाबाद मधल्या घरांची किंमत 24-25 लाखाला आहे. मुंबईमधलीच त्यांनी घरं आता विकले PMAY योजनेमध्ये, ही कुठलीही 30 लाखाच्या 35 लाखाच्या वर गेली नाही. साधं उदाहरण द्यायचं तर म्हाडाने आता लॉटरी काढली आहे. म्हाडा आणि सिडको हे राज्य शासनाच्या अंडर येते. म्हाडा लॉटरीमध्ये 25 लाखापर्यंत 500चा कार्पेट एरिया देऊ शकतो, पण इथे आम्हाला 292चा एरिया घ्यायला 40 लाखाच्या वर EWS असो किंवा LIG असो त्यांना ही एवढी किंमत भरावी लागते. पण हे सगळं करण्याचा आपला उद्देश काय? आपण लॉटरी धारक आहात का? हो, आम्ही सगळे इथे जमलेलो लॉटरी धारक आहेत. रोज आम्ही इथे येतोय, रोज कुठले ना कुठले रिक्वेस्ट करत आहोत पैसे कमी करा. मागच्या 8 महिन्यापासून आम्ही हा लढा पुकारला आहे, पण याला कुठेही सिडको MD कडून कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत कुठे नाही. घर लागले आपल्याला? आम्हाला खांडेश्वरमध्ये घर लागलेलं आहे. आपलं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली PMAY योजना अंतर्गत अफोर्डेबल हाऊसिंग असेल तर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम मध्ये कसं दिलेलं आहे त्यांनी गाईडलाईन नुसार 45 लाखाच्या आत घरं असले पाहिजे आणि मुळात EWS साठी 30 स्क्वेअर मीटर मिनिमम ही रिक्वायरमेंट आहे. आतापर्यंतची जी लॉटरी निघाले त्याच्यामध्ये EWS च्या घराचे आकार आणि LIG घराचे आकार यामध्ये फरक असायचे किंवा किमतीमध्ये पण. आता झालं असं की खांदेश्वरच्या बाबतीत त्यांनी रेरामध्ये रजिस्टर करताना EWS ड्वेलिंग हाऊसिंग असं रजिस्टर्ड केलं. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ही घरं तुम्ही EWS च्या मानाने बनवली होती, पण मात्र आता तुम्ही त्याला LIG करून विकताय. तर याच्यामध्ये आम्हाला परत स्टॅम्प ड्युटी मध्ये पण हे लोक कन्सेशन देणार आहेत का? कारण कसं आलं LIG मध्ये ते लोक 30 स्क्वेअर मीटरच्या एरियामध्ये ते LIG ला देत आहेत, जे की ते EWS ला दिलं पाहिजे होतं आणि आपलं LIG ला जास्त स्क्वेअर मीटर मध्ये कार्पेट एरिया पाहिजे होता. मग तुम्ही आता आम्हाला EWS ची घरं LIG ला देताय, तर स्टॅम्प ड्युटी मध्ये पण तुम्ही आम्हाला कन्सेशन दिलं पाहिजे. तर आपण पाहता एकंदरीत हे सगळे जे आहेत लॉटरी धारक आहे आणि RTI मार्फत बरीच अशी इन्फॉर्मेशन काढलेली आहे आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे आपण सध्या पूर्ण ऐकलेली आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.